सर्वप्रथम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विद्यार्थी जीवनातील असा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे हाऊ टू चूज करिअर कसं निवडावं याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपण कुठलाही करिअर कसं निवडतो हे बघूयात. बघा, आता करिअर निवडत असताना आपण काय करतो का, काही विद्यार्थी असतात, काही आपले मित्र असतात आणि त्यांच्या सांगण्यावरनं किंवा ते फील्डमध्ये गेलेले असतात, त्या फील्डमध्ये आपण काय करतो, करिअर निवडतो. बघा, त्यानंतर दुसरं आहे का, इतरांच्या रिलेटिव्ह असतात त्यांच्या आपण सांगण्यावरनं आपण त्या फील्डमध्ये जातो. बघा, त्यानंतर तिसरं आहे पालकांच्या सांगण्यावरनं किंवा आपण एखादी जाहिरात बघितलेली असते किंवा एखाद्याचा कॅन्डिडेट असतो का त्याला त्या फील्डमध्ये भरपूर असा पॅकेज, भरपूर असा पगार मिळतो, त्याच्यामुळे आपण तर फील्ड सिलेक्ट करतो. पण विद्यार्थी मित्र, तसं न करता आपण कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे जेणेकरून आपण त्या फील्डमध्ये सक्सेस होऊ. बघा, तर ते बघूयात. बघा, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ इंटरेस्ट. कुठलंही करिअर निवडत असताना सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सेल्फ इंटरेस्ट. म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशामध्ये ते सगळ्यात महत्वाचं ओळखलं पाहिजे. म्हणजे आपण आपला इंटरेस्ट जर आपल्याला ओळखता आला तर आपल्याला ते करिअर निवडताना खूप सोपं जातं. बघा, म्हणजे इंटरेस्ट असेल तर आपण त्या करिअरमध्ये लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जास्त मेहनत करतो कारण आपला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघितला आपण पहिल्यांदा, सेल्फ इंटरेस्ट. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, सेल्फ अनालिसिस. म्हणजे स्वतःचं अनालिसिस करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्या मध्ये काय स्किल आहे, म्हणजे थोडक्यात एखादा सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट आहे किंवा बायोलॉजी सारखा सब्जेक्ट आहे. काही विद्यार्थ्यांना बघा मॅथ खूप सोपं जातं. बघा, तर काही विद्यार्थ्यांना थेअरी रिलेटेड कन्सेप्ट, थोडक्यात बायोलॉजी वगैरे असे विषय असतात ते सोपे जातात. मग ज्या विद्यार्थ्यांना मॅथ सोपं जातंय, फॉर एक्झाम्पल ते इंजिनिअरिंग सारख्या फील्डमध्ये जाऊ शकतात. बघा, काही विद्यार्थी असे असतात त्यांना थेअरी कन्सेप्ट खूप सोपे जातात, म्हणजे एकदा वाचलं लगेच लक्षात राहतं, समजतं पण. मग ते मेडिकल सारख्या फील्डमध्ये जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल खूप असे करिअरच्या पुढं कोर्स आहे, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. बघा, तर खूप असे अवेलेबल आहे बघा ते कोर्स. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे फ्युचर ऑफ फील्ड. मग एखादं फील्ड आपण निवडतोय पण त्या फील्डमध्ये फ्युचर काय, इन केस फ्युचरमध्ये फील्ड जॉब रेट आहे का नाही, जॉबच्या संधी भरपूर वाढेल का कमी होईल, ते पण आपण बघितलं पाहिजे. बघा, अजून चौथा पॉईंट तोच आहे बघा, जॉब रेट्स अँड डिमांड्स. मग एखाद्या फील्डमध्ये आपण जातोय, मग त्या फील्डचा जॉब रेट म्हणजे नोकरीचा रेशो किती आहे, भविष्यामध्ये त्याला डिमांड राहील का नाही, ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ही जी माहिती आहे त्याचा जॉब रेट्स किंवा त्याचे फ्युचर तर कुठून बघायचे बघा, तर ते आपण आपल्या इंटरनेटवरती सर्च करून आपण ते मिळवू शकतो. बघा, एका क्लिकवरती. पण व्यवस्थित जर तुम्ही व्यवस्थित सर्च केलं इंटरनेटवरती तर तुम्हाला नक्कीच त्याचा जॉब रेट, फ्युचर सगळे पाहायला मिळते. इंटरनेटवरती सगळे युट्यूबवरती व्हिडिओ असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पाचवा पॉईंट बघा, फायनान्शियल ॲबिलिटी. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती, आर्थिक क्षमता. म्हणजे एखादं काही कॅन्डिडेट असे असतात का, एखादा आपण काय करतो, करिअर निवडतो, एखाद्या फील्डमध्ये जातो, पण त्याला फायनान्शियल ॲबिलिटी नसेल तर त्याला पुढं इन केस त्या फील्डमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे काय, आपली आर्थिक बाजू थोड्याफार प्रमाणामध्ये चांगली असले तर आपण ते फील्ड निवडलं पाहिजे. आणि एखादे कॅन्डिडेट असे असतात की आर्थिक बाजू नसेल पण मग आपण त्याच्या रिलेटेड सुद्धा फील्ड आपण निवडू शकतो. बघा, किंवा एखाद्या पालकांनी जर सांगितलं तर आम्ही फायनान्शियल पूर्णतः तुला सपोर्ट करू, तू त्या फील्डमध्ये जाऊ शकतो, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ते फील्ड चूज केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर एखादं मेडिकल MBBS मध्ये जायचं असेल किंवा डॉक्टरेट व्हायचं असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती जर व्यवस्थित नसेल तर मग त्याला तिथं प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळं कुठलाही फील्ड निवडत असताना आपण हा पॉईंट सुद्धा लक्षात घेतला पाहिजे, ते म्हणजे फायनान्शियल ॲबिलिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते 5 आजचे पॉइंट्स, म्हणजे जे काय आपण करिअर निवडताना लक्षात घेतले होते आपण करिअर निवडताना. पण ज्यावेळेस तुम्ही करिअर निवडताय त्यावेळेस हे मुद्दे आपण एका वहीमध्ये लिहिले पाहिजे. त्याचा विचार करून तुम्ही काय करायचं, ते करिअरचा एखादा कोर्स निवडू शकता. बघा, आता जे काही करिअरचा कुठलाही कोर्स आहे, असे 10 कोर्सची आपण माहिती आपण ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या चॅनलवरती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एज्युकेशनल रिलेटेड जे काय अपडेट्स आहे किंवा कोर्स असेल, त्यानंतर विविध अपडेट्स असेल, ते आपण या चॅनलवरती व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड करणार आहे. तरी तुम्ही त्या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि काही प्रॉब्लेम्स असेल, काही माहिती विचारायची असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मीट यू नेक्स्ट व्हिडिओ.